मला एक सांगू का, मायबापानं कमवलेली श्रीमंती टिकण्यासाठी देवाचा आशीर्वाद नाही, संताचा आशीर्वाद नाही, त्याचाच आशीर्वाद लागतो. आपल्या पाहुण्याला 527 एकर जमीन होती, फक्त नाव सांगत नाही. जवळचा पाहुणा 527 एकर जमीन शेवटी मंदिरात मेला. ग्रामपंचायतनं माती केली. मी डोळ्यानं पाहिला. मी 6वीला असताना त्या गावात लग्नाला गेलो. लग्नासाठी त्याला उशीर झाला, 1.5 तास लग्न थांबिलं आणि ग्रामपंचायतनं त्याची माती केली. 527 एकर जमीन. अजून एक व्यक्ती होता, 213 एकर जमीन. माझ्या लहानपणी 5 रुपयानं सिगरेट, 5 रुपयाच्या नोटीनं सिगरेट पेटिली. 5 रुपयाच्या नोटीनं सिगरेट पेटिली. 5 रुपयाच्या नोटीनं नदीत मरून पडला. 3ऱ्या दिवशी सळड्याव गावसाला. काळ बेकार आहे राजू, काळ बेकार आहे. काम करत राहा. हे टेकी नका आणू. तुम्हाला एक सांगू का, संत आणि देव याच्यानंतर जगात कोणती शक्ती असेल तर बाबा पैसा नावाची शक्ती आहे. पैसा आणि संत, देव आणि संत याच्या बरोबरीचा देव पैसा नाही, पैसा नाही, पण देवाच्या आणि संतापेक्षा कमी बी नाही. एक सोपं वाक्य सांगू का, रक्ताच्या नात्यातली हरामखोर पाहुणे तुमचं वाजल्यावर तुम्हाला पत्रिका देत नाहीत. तुमचं संपल्याच्या नंतर रक्ताच्या नात्यातली पाहुणे सुद्धा तुम्हाला पत्रिका देत नाहीत. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. म्हणून नीट कामं करत राहायचे. आपल्या वाट्याला आलेलं काम करायचं. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. पैसे बाबा मेल्यावर संग नेत नाहीत, पण मरेपर्यंत लागत असतात. केळीचे सालटे घरी आल्यावर खात नाहीत, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत सालटे आणत असतात. पैसे मेल्यावर सोबत नेत नसतात, पण मरेपर्यंत लागत असतात. म्हणून दिवसात 8 रुपयाचं खात असाल तर 80 रुपये कमवून घरी येत जा. तो भारतात जगण्याच्या लायकीचा आहे, तो गावात जगण्याच्या लायकीचा आहे. 8 रुपयाचं खाऊन जर 1 रुपया कमवत नसेल तर त्याच्यापेक्षा पटात उठलेलं कुत्रं बरं कितीतरी. ती निदान कोणाच्या पुढे शेपूट तरी हालीत आहे. विठाला विठाल. बाईला घाम आला बाबा, नारदाच्या चरणावर लोटांगण घातलं. सांगा कायमचं सुखाचे ते सुख. आता नुसतं सुख नाही, देवाचं मुख बघितल्यावर नुसतं सुख नाही बाबा, सुखाचंही सुख. एवढा पुरावा ऐकायचा आणि मग आपण पूर्णविराम करू. तर मालकीनीने विचारलं, तिचं नाव आहे शची, मुलाचं नाव आहे जयंत, मुलीचं नाव आहे जयंती. काय वैभव, सोन्याची पुरी राहला, अप्सरा रंभे आयशा नाचणी, उर्वंशी तिलोत्तमा मेनका. आपण तरी काचातल्या बाया पाहतो, टीव्हीतल्या काचातल्या, त्याच्याकडे रंभे आयशा नाचणी. काय वैभव असेल. चिंतामणीच्या सडका होत्या, कल्पतरूची उद्यानं होती, कामधेनूची खिल्लारं होते. एवढा मोठा वैभवशाली, आणि त्याच्या बायकोला तूर कापायला याचे अण्णा रवळगावला. कसा घाम निघला असन. नारदाचे पाय धरले. महाराज उपाय, जाय त्या मालकाचं मुख पाय. कुठे मालक? गोकुळात आहे. अनाया नावाच्या गवळ्याची पत्नी राधा म्हणून खाली जन्माला आली, आणि अनाया नावाच्या गवळ्याची तर अदृश्य स्थितीतला संसार. ते काय असा देखाव्यातला नाही, उगा निमित्त मात्र. आणि देवाला पाहण्यासाठी पाण्याचं निमित्त. मिश पानियाचे गोविंदाची चट. जरी दांजून भरलेला असला तरी रिकामा करायची. भरला उलंडोनी रिता करी घट. भरलेला रिचून द्यायची. सासून म्हणूच नाही, रांजून भरला तरी कुठं निघाली. सासून रानात पाहिलं की रांजून रिकामा, हीच रिकामा करीत होती. आणि त्याला पाहत होती. इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं की हिच्या पाहण्याचं कर्ज त्याच्या डोक्यावर पडलं आणि त्याची मान वाकली. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी. ब्रह्मांडाचा धनी. देवावर कर्ज करायचं असेल तर पैशाने नाही. देव पैशाने विकत घेताच येत नाही. पैशाने विकत घेतला असता त्या ढवळ्या कपड्यावाल्यानं भांडे घासायला ठेवला असता. नाही नाही नाही, ते पैसे त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेठी. भावा एकासाठी खांदावा या फुल्या. देवा कारणे भाव तस्मात, काही नलगे एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. देवाला फक्त भाव लागते, श्रद्धेनं तो प्राप्त होत असतो. आणि तितक्या श्रद्धेनं विश्वाच्या मालकाला डोळे भरून पाहिलं. इतकी पवित्र झाली बाबा, इतकी पवित्र झाली. तर पवित्र वस्तूची संगत सगळ्याला करा वाटते. चंद्राच्या आणि सूर्याच्या लक्षात आलं हिची संगती कधी होईल. आता स्त्री इतकी तेजस्वी आहे, आणि एवढ्या तेजस्वी स्त्रीपाशी माणसानं जावं कसं, इतकी सामान्य गोष्ट आहे का. बाईच्या वस्त्रात ताकद किती सांगू तुम्हाला. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की जिस नारी से पैदा हुए. हा, इतकी पवित्र, इतकी पवित्र. माझ्या माईंनो तुम्हाला एक सांगतोय, तुम्हाला इतके मी दगड टाकलेत ना, तो माझा स्वार्थ आहे.
कारण मी ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो त्या संप्रदायानं तुम्हाला श्रीमंत पदवी दिली, राज्य, राणी व संपत्ती. या देशातली सर्वोच्च संपत्ती कोण आहात तर तुम्ही आहात. म्हणून भंगीऱ्याचं ऐकत जाऊ नका ना. ज्ञानोबा तुकोबारायची मतं ऐका ना. उपास 29 सांगितलेत, फक्त 24 एकादशा सांगितल्या, 5 परवान्या सांगितल्या, प्रदोष आणि सोमवार एक टाइम जेवण उपास आहे. याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबा तुकोबारायांनी एकही उपास सांगितला नाही. दसरा झाल्यावर आपल्या बायका जास्त आजारी पडतात, जास्त आजारी. आणि काही सोंग नवरात्रात म्हणे भेंडरं चलत येत, देवी मेंढी आहे का देवी, काही सोंग हे असं काही सांगितलं नाही. काही ऐकायचं नाही अशा काही चुकीच्या गोष्टी. अद्याप नाही. हे पण लई पागल झालेत काही. हे तरुण पोरं पण नवरात्रात चप्पल घालायचे नाही, बाजाव बसायचे नाही, 9 दिवस उपास धरते ना दसरा झाल्यावर घोरपडी धरीत. देवीच्या गोळ्या संपल्या का तुमचं कल्याण कराल, ती गोळ्या घालीन तुम्हाला. विठाला हे बजारायचंच जास्त ऊत आलाय. जे असं सोंग करतेत काय, सोंगाड्याचंच जास्त ऊत. हेच सोंग नाही चाल. येथे नाही खोटा चालत परिहार, जानशी अंतर पांडुरंगा. हे तर खोटं नाही चालत. काय सांगत होतो, इतकी पवित्र झाली. स्त्रीचं वस्त्र किती तेजस्वी, जास्त अडचणीत हात घालीत नाही, इचून निघतेत. द्राक्षाच्या बागाला कशाचं कुंपण आहे, साड्याचं. भाजीपाल्याला कशाचं कुंपण आहे, गोईन पाहतोत का नाही सीताराम बाबा आपण. साडीला काटे आहेत का, तिला हुक आहेत का, पण डुक्कर पण तोंडला येत नाही. बाईचा स्पर्श झालेल्या साडीला डुक्कर पण भेटते. म्हणून आपल्याला कोण्या क्षेत्रात मोठं व्हायचं असेल ना तर यायच्या लांब राहिलं पाहिजे. ते राजकारण असो, तो व्यापार असो, ते वैद्यकीय क्षेत्र असो, ते आध्यात्मिक क्षेत्र असो, ते शेती क्षेत्र असो, यांच्या पार अलिप्त राहिलं पाहिजे. यांना जगदंबा समजून राहिलं पाहिजे. सूर्यानं चंद्रानं विचार केला, एवढी पवित्र स्त्री आपण जवळ जाऊ कसं, आपली काय टप्पर आहे, काय मायवाली आपली हिंमत आहे का तिच्याकडे जाण्याची, करावं काय. इतकी त्यांनी विचार केला. एका साधकाला प्रश्न केला, त्या साधकानं सांगितलं तिच्या जवळ जाण्याचा एकच पर्याय, तिच्या कानातल्या कुंडलात प्रवेश करा. एका कानात सूर्य आणि एका कानात चंद्र, वार्याने कुंडल हाले, डोळे मोडी तर राधा चाले. इतकं देवाला पाहण्याचं पुण्य वाढलं. तर तेच येडं झालं. राधेला पाहून बोलले हरी, बैल दोहितो नंदा घरी. भारतात माणूस नाही गायला वासरं सोडून बैलाची धार काढणारा, पण विश्व ज्याच्या ताब्यात येतो, जगाचा बाप तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचंय आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं, ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप. एक जण म्हणला आमच्याकडे 150 डॉक्टर आहे. म्हणलं तरी मरत असतात माणसं. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. असं काय माणसं वाचायचं औषध डॉक्टरकडे नाहीत ना. आणि तसं असतं तर जयदेव जय डॉक्टर साहेबच म्हणले असते लोक. पांडुरंगाची आरतीच केली नसती, ज्ञानोबा तुकोबारायला मानलंच नसतं. तसं काही नाही. डॉक्टर हा वाईट आहे असं म्हणायचं नाही. डॉक्टर हा आजाराचं निदान करून औषधोपचार करणारा व्यक्ती आहे, तो देव नाही. विठाला चंद्र आणि सूर्य तिच्या कानात. ते देव वेडा झाला. एके दिवशी विश्वाच्या मालकानं राधेच्या जवळ गेले आणि राधेला सांगितलं, राधे तुला काय देऊ, काय देशील देवा. 222 मंत्री पद जिच्या नवऱ्याला त्याची बायको आहे मी. अमरपुरीचं वैभव भोगून आलेली बाई आहे. याच्या पलीकडे काय देतो, वैकुंठ देतो नकोय मला, सत्यलोक देतो नकोय, शिवजीला सांगून कैलास देतोय नकोय, काहीच नको. राधे काहीतरी माग ना. शचीच्या लक्षात आलतं हे सगळं वैभव एके दिवशी मातीत जाऊन रवळगावला तूर कापायला जावं लागतंय. हे मागायचंच नाही. मागितलं काय, मी ज्या दिवशी जाईल, माझा देह ज्या ठिकाणी समर्पित होईल त्या ठिकाणची माती तू गंध म्हणून कपाळाला लाव. गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा. देवळगावकर मला सांगा, नवऱ्याच्या नावानं कुंकू लावणारी जगात प्रत्येक बाई आहे, पण बायकोच्या नावानं कुंकू लावणार आहे का जगात? फक्त पंढरपुरातला मालक. राधेच्या अंगाची माती जिथं पडली त्या ठिकाणची माती कपाळाला लावली. आणि वारकरी संप्रदायात दंडक दिला, तुम्हाला माझं व्हायचं असेल तर गोपीचंद कपाळाला लावा. महाराज विश्वाच्या मालकाच्या कपाळावर जाऊन बसली. याच्या पलीकडचं सुख आहे का बाबा कोणतं? पाहता श्रीमुख गोविंदाचे. मुख बघितलं की दुःख जातं. इतकेस इतीत नख एका बाईला एकदाच देव पाहिला 7व्या अवतारात. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र इतकी पुढे गेली, देह समर्पित केला, बापानं जाळली, अंगेत टाकली. कालांतरानं पुन्हा त्याच कुळात जन्माला आली. आस्वलाची पोरगी, जामवंताची मुलगी. याला 16,107 बायका. पंढरपुरातल्या मालकाला 16,107 बायका. त्याच्यातली एक बाया लईच म्हणीत असतात,
पोरगी पाहायला गेल्यावर संचायला सांगतात जरा बऱ्या घरची बघा, जिचं गथुडं जड ती पाहुणी गोड. हो, जिचं गथुडं जड ती पाहुणी गोड. यायला काही बी आणा वाटते, बोटुळे आण, पापडे आण, आमकं आण, तमकं आण, आणि गथुडं आणणाऱ्या काम करीत नसतात, हे बी लक्षात ठेवा. त्या कामाला लाईत असतात, कामाला लाईत असतात. तर देवानं सांगितलं, आईनं सांगितलं, कृष्णा जरा पैशावाली घेऊन ये बापा. गेले ना, आणले आसोलीन, इतीत केसन, इतीत नख तिला. काय कृष्णा काय आणलीस? म्हणलं आई तूच म्हणलं पैशावाली आण. मग हिनं पैसा, हिच्या बापानं मनी दिलाय 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देतोय. 26,666 तोळे 8 मासे, एक भार गुणिले 8, 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे, पावणे 22 क्विंटल सोनं देणारा मनी, इतका हुंडा तिच्या बापानं दिलाय. पण ही सांभाळायची. श्रुतीनं प्रश्न केला, देवा तुला लक्ष्मीसारखी पत्नी आहे, सत्यभामेसारखी पत्नी आहे, राईसारखी पत्नी आहे, 16,107 येता, मग आसोलीसोबत का केलं लग्न? आसोलीसोबत. ए गंधावाल्या, तू 2 डोळ्यानं आंधळ्या नवरी संग लग्न करशील का? नाही म्हणलं ते, नाही म्हणलं, नाही म्हणलं. ए जिला चालता येत नाही ती संग लग्न करशील का? करशील का? तिच्या बापाने 20 एकर जमीन दिल्या, मग तर संडासला नेशील तिला, तूच तांब्या घेशील आहे का नाही तिचा? हा, गथोडा असलं की काही करायचं नाही का? एका पोरानं लय पोरी पाहिल्या बाबा, शेवटी पाहुणे कदरलेन म्हणले आता याला पोरगी द्यायची नाही. मग मागून मागून 10% केस त्याचे ढवळे झाले. तर म्हणला महाराज काही म्हणा, कशी का असं पण मी करतो. आणि एक जण म्हणला महाराज आमच्याही बबीचं लग्न होईन, कसा बी असं नका पण आता बघू. तर ती अशी हुशार होती, तिला सुतुळ्या बांधून साडी नेसावं लागत होती, आणि यानं ती पसंत केली. पण यानं पसंत केल्या म्हणल्यावर पोरीची माय म्हणली बाई जावायनं पसंत केली हो, पण मला तो पाहू द्या ना. तर ते म्हणले आता पाहुण्याच्या पुढे तुला जाता यायचं नाही. तर कवडाच्या खिंडीतून जावाय दाखिला. तर ती म्हणली त्याला नाही पोरगी द्यायची. काऊन? तो सुरुवातीला मलाच पाहायला आलता म्हणजे. कायच नालायकपणा, काय नालायक नाही. किती विचार करतो आपण, किती विचार करतो बघा. आसोलीन कशी केली असेल? श्रुतीनं प्रश्न केला, देवा इतक्या या स्तराला गेलेली पशुवनीतली बायको का केली? तर विश्वाच्या मालकानं सांगितलं 7व्या अवतारात तिनं मला जंगलात पाहिलं आणि त्याच्यानंतर डोळे झाकले, जगातलं काहीच पाहिलं नाही. ते पुण्य उदयाला आलं आणि म्हणून तिला मला माझी पत्नी विश्वाच्या मालकाची बायको झाली. पाहता श्रीमुख गोविंदाचे विढोबार खोमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये. विश्वाचा मालक मथुरेत जन्माला आला, नंदाच्या घराला, मजनेई गोकुळाला, माया उपजली तेथे, ठेवी मजानी येथे, मनशी रक्षपाळ, तेम्या मोहिले सकळ, उचलिला कमळापती, पायीची बंधने गळते, मंद मंद पडे पाऊस, वरी शेषानं छाया धरली. विटेवरच्या मालकाला चिमुकल्या कृष्ण कन्हैयाला सुपात ठेवलं आणि मथुरेतनं सुपात मग गोकुळात घेऊन जात आहेत. मध्ये यमुना नावाची पवित्र गंगा लागली. 300-350 तीर्थापैकी एक तीर्थ आहे, कृतांताची बहीण आहे, काळाची बहीण आहे. यमुनेच्या पात्रात प्रवेश केल्यावर पुर चढला आचाट, त्याशी लाविला अंगुष्ट, दुभंगली यमुना माई, त्रुंब भरलेली नदी अशी दुभंगली. जुन्या बायका अशा मधनं भांग पाडतात अशी दुभंगली. आणि पहिलं तीराला गेले 4 दरवाजे, गाय दरवाजा, बिदी दरवाजा, पान दरवाजा, महादरवाजा, 4 दरवाजे. त्याच्यापैकी रात्री 9 लाख गायी होत्या नंदराजाकडं. आई तुझा मी एकुलता एक, गायी राखीतो 9 लाख, गायी राखून झिजली नख, मला जीव घाल, यशोदे घराकडे चाल ग, मला जीव घाल. म्हणजे 9 लाख गायी होत्या. आणि 9 लाख गायी ज्याच्याकडे त्याला जमीन किती असेल? तरी पण रात्री 1 वाजता गाईला वैरण टाकत होते. उद्योगम वर्धनते लक्ष्मी, जितकं जितकं काम करताल का तितकी तितकी तुमच्याकडे लक्ष्मी येईल. जितकं जितकं तुम्ही आळस अंगावर घेताल का तितकी तितकी तुमच्याकडची लक्ष्मी पळून जाईल. कधी बी लक्षात घ्या. असं समजू नका मोठी लोक काम करत नाहीत, रात्रंदिवस त्याला झोपा नाही, म्हणून ती मोठी मोठी होत राहतात. आणि आपण मोठालेचे माप काढतो म्हणून आपण भिकारी होतो. विठाला विठाला विठाला. आणि मग एवढे मोठे ते दार उघडं ठेवलं, आतमध्ये भगवंताला ठेवलं.
माया घेऊन गेले, विरा ठेवून घेतल्या गारा, अमृत देऊन घेतली काजी. सकाळी पाहिलं तो पुत्र आहे. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. सर्व गोकुळात चर्चा झाली. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे, वाटी ताटी सुंटवडे, नंदा घरी झाली दाटी. सर्व गोपी जमा झाल्या. नंदानं नाना प्रकारचा दान धर्म केला. नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल के, नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल के. हाती दिने घोडे दिने, दिने दिने पालखी, हाती दिने घोडे दिने, दिने दिने पालखी, नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल के. दान धर्म केला. गोपी जमा झालेल्या आहेत. बघता बघता देव रांगू लागले. तळवे तळ हात टेकित, डाव्या गुडघ्यानी रांगत, रंगनी रंगनाथ तोम्या देखिला सई. रांगू लागले. रांगता रांगता चुरू लागले. चलता चलता खोड्या केल्या. ह्या खोड्या करत असताना यशोदेनं सांगितलं, आता जाई राणा सबे घेऊन गोधना, पावा घोंगडी घेऊन पायी. रानात जा. रानात नाना प्रकारचे खेळ खेळले. हमामा लघोरे विटी दांडू, गाई वासरं सांभाळले. तिथं ब्रह्मदेवाने माव केली. वत्स हे चोरून या, सत्य लोकाशी नेली, गोपाळ गाई वत्स दोन्ही ठाई रक्षिली. ब्रह्मदेवाचा गर्वहरण केला. नाना प्रकारचे अगासूर बगासूर अरिष्टासूर धेनुकासूर मोठमोठाले राक्षस मारले. कालिया नावाचा सर्प मारला. अहंकारी होता, पाणी दूषित करीत होता. त्याच्या डोक्यावर नाचलं भगवान परमात्मा. त्याच्या डोक्यावर नाचले. त्याच्या तोंडातलं रक्त बाहेर काढलं आणि एवढा कालिया आणि त्याला समुद्रात विलीन करून टाकलं. त्यानं सांगितलं, मला गरुड मारतोय, आता मारणार नाही. माझ्या पावलाच्या पाऊलखाना तुझ्या पायावर आहेत. गरुड आता तुला मान्यता देईल. त्या कालियापासून यमुना निर्वैर करून टाकली. वाटेल ते गावातही नाना प्रकारच्या कोणाच्या चित्त चोरी येले. नंदाच्या नंदने दह्या दुधाची चोरी केली. त्याने केलीच नाही, त्यानं चित्ताची चोरी केली. बऱ्याच एक जण गोपी म्हणली याला हाणायचं. भगवान म्हणले पाहू हिची सोय. तिच्या घरी गेले. दारात असे पायात सुंदरसे पैंजण घातले होते. बारीकशे पैंजण, त्याला घुंगरा असतात आणि घुंगराचा आवाज जरा भारीच असतो. मला वाटतं काही काही 1.5-1.5 एकर घातल्या त्या आवाजाच्या पायीत. आता त्या ह्या घुंगरात जर हे जरा ठोकर असतात वाटतं. मी काय पाहिले नाही पण असं काही काहीने सांगितले त्या नादानाद. एक जण तर ती रिंग डोसक्यावर येत होतं. बाप गावात वाजन म्हणून गावाच्या बाहेर जोस तर रिंग डोसक्यावर यायचं आणि बैल हातात. मग गावाच्या बाहेर जाऊन धरीत होतं. हो 69 एकर जमीन अशी गुळगुळच गेली. ते घुंगराचा आवाज लय भारी असतोय म्हण असं लोक म्हणतात. आपल्याला काय माहित नाही. एक जणाकडे 250 मशाली सोन्याच्या होत्या. मरताना कांदा पण नाही भेटला खाला. चट मशाली गेल्या. हा गंगूबाई नावाची नृत्यांगना होती. नंबर 1ची नृत्यांगना. तिचं ऐकून ते एक लावणी गायली होती. मधुर मिलन आज लाभला, सुगंध सोन्याला, लावणी भुलली अभंगाला, लावणी भुलली अभंगाला. 250 मशाली सोन्याच्या. एक मशाल 1.5-2 किलोची. छट गेल्या. छट ठोकायला मशाल नाही राहिली. हो इतका घुंगरात. आता याच्या पायातले घुंगर म्हणल्यावर कसे असतील. नाचल्याबरोबर बाई म्हणली काय चांगलं नाचत आहे. इन मधात मारीन म्हणली. मधात बलिलं. नाचणं एकटा नाही नाचत म्हणला. अरे माणसं कोण नाहीत ना. मग काय होतं वाड्यातली वाड्यात. दार लावू नाही म्हणलं. दार लावल्यावर हवा येत नाही. धरला ताल. हे कोणाला नाचित नाही. नाचता नाचता म्हातारे हौदाकडच्या कोपऱ्यात नेले. आता मालकीन एकच होती. बाहेरच्या अशाच होत्या. सुनाला नीट न बोलणाऱ्या. सुन स्वयंपाक कर म्हणली तर मग कंबर दुखायली. आणि शेजारीने स्वयंपाक करताना ही उंडी करून देत होती. म्हणजे पहा किती शहाणी. ही झाली तेव्हा मांजराची सावली पडली होती हिच्या अंगावर. अशा काय काय बाया बघा. सुनानं स्वयंपाक कर म्हणल्या म्हणजे पाठ दुखायली. आणि शेजारीन चपात्याला आटावल्या तिला उंडी करून देऊ लागली. कितीच बाय. त्याच्यामुळे नीट राहत नाहीत. म्हातारे का गुणाचे असतात को काय काय. नीट बोललं पाहिजे. मला वाटतं दोघींना आपलं आपलं जीवन सांभाळलं पाहिजे. सून जर माहेराला गेली ना तर येताना पिस आणला पाहिजे. आणि आल्या आल्या सासूच्या पाया पडायचं. ते कसा का असं जंपर होईन आणि टोपरं बेतन. पण आल्या आल्या सासूच्या पाया पडायचं आणि म्हणायचं आत्या माझ्या माईनं तुम्हाला पीस दिलाय. हो आत्या लगत म्हणती वचा बाई काय सुनेनं पाहणं बाई. बघा ना बाई कसा पीस आणलाय. चंद्रावानी चमचम चमकायलाय अशी म्हणी ती. हे म्हाताऱ्या काय कायले. ते पीस खराब असलं. आलीन टाकणं टाकायला धुडकं घेऊन सुनानं दूध सांडून दिलं काळा चहा केला. हे टाळी एका हातानं वाजत नाही ना. सुरुवातीला म्हाताऱ्या दर्शन नाराज झालत्या. आता सुना नाराज झालत्या. आता दोघी खुश झाल्या. दोघी खुश झाल्या. हिशाबात राहिलं पाहिजे. हिशाबात. सुनायला एक सांगतो.
ह्या म्हाताऱ्यानं एका एका लुगड्यावर राहून तुमच्यासाठी जमिनी कमवून ठेवल्यात. सुनायला जरा जरा लाजा वाटल्या पाहिजे. म्हातारेपणी म्हाताऱ्याला सांभाळायचं. एका बाईला 1.5 एकर जमीन बाबा 27 एकर जमीन केली. विचारलं बाई कशी जमीन केली 1.5 एकरची? घरचं रान 6 ते 7.5 खुरपीत होते आणि 8च्या नंतर शेजाऱ्याचं खुरपीत होते. मालकानं घरच्या रानात पहाट चांदणी रात्र असल्या वाऊत हाणायचं, कोळपा हाणायचं आणि लोकांच्या इथं वाटेल ते काम करायचं. 27 एकर जमीन कमिली. 27 एकर जमीन किती सांभाळायला पाहिजे त्या सासू सासऱ्याला. 72च्या दुष्काळात याने एक टायमाच्या भाकरी खाल्ल्यात तेव्हा आपल्याला इथीच जमिनी कमवून ठेवल्यात. म्हणून इथल्या प्रत्येक मुलानं आपल्या मायबापावर आदर करायचा. आपल्या बायकोनं जरी शहाणपणा केला तर अशी चांगली खलसायची, म्हणजे मारायची नाही. लालनाथ पालेन ते भार्या जरा कान पिळायचा. मुगाड्या बस म्हण. त्यानं ईदभर जमीन कमिल्यामुळं आपण नीट खातो. नाही तर म्हातारी ती जमीन इकून गोव्याला नेली असती तर आपल्याला नाशिकला इटा उचलायला जावं लागलं असतं. मुंबईला गटर उपसावं लागले असते. कधी कधी घरच्याचा आदर करी जा आणि मग पंढरपुरातल्या मालकाकडे जायचं. घरच्या गाईला पाणी पाजीन आणि पंढरपुरातल्या गाईला वैरण द्यायला. आणि ती गाय खातच नाही, तिच्या तोंडावर मारलेलं असते. ती तोंडात पान धरीतीन सोडून देतील. लगेच तिथं सेल्फी फोटो घेतला. मी चंद्रभागेत गाईला वैरण चालली. तुला हाणायला पाहिजे सोंगळ्या. घरच्या बायला पाणी पाजत नाही, नाटकं करतो सोंगाड्या नुसते. अशी नाटकं नाही चालत. काय सांगू लागलो गेलं इसरून. पैंजण ते वाजले. म्हाताऱ्याने आल्या नाचीत नाचीत हौदाकडच्या कोपऱ्यात आणि पोरायला म्हणला 5-10 मिनिटानं नळाकडच्या कोपऱ्यात आतल्याने सांगितलं देवा जमलं. पोरायला म्हणला बाहेरच्या म्हाताऱ्याला काय घे नाही बाबा. घरची मुख्य मालकीन म्हणली कृष्ण एकदा असं केलं आणि एकदा असं काऊन केलं. काय नाही म्हणलं मला झटकाच येतोय. बाई झटक्यात मरत आहे. ते म्हणलं मरायचा येत नाही रे. मला कसा मारायचा झटका येईन. थांब मी तुला ताकन भात देते. देव म्हणला तेच शो काय गौसन. मधात गेल्या म्हणली बाई मेल्याचा झटका कळाला ग. असं केलं तर हा कट्टे मधात घातले ना असं केलं तर बाहेर घातली. बाई यशोदे गोकुळी राहावी की जावी. आवरी आवरी आपुला काना. मग भगवान वृंदावनाच्या ठिकाणी शृंगा सगलेश भवेशिदाम प्रसादरस्तु कवलायां व्याधी निरशन हितार्थायां प्रसादरस्तु स्ततायं गोपाल कृष्ण भगवान गोंदेश्वर भगवान भवानी माता ज्ञानेश्वर ज्ञानराज मावली शिंके लावी येले दुरी होतो तिघाचे वरी. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून वाहातीच्या दारा यारे दोहीच्या कोपारा. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून तुका मने हाती टोका टिकावूने नदे का. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून कंठे धरिला कृष्ण म्हणे काला वाटोय कळमेका वैष्णवनिका संभ्रमा. वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाला. काला वाटोय कळमेका वैष्णवनिका संभ्रमा. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरणारी. काला वाटोय कळमेका वैष्णवनिका संभ्रमा. बोलिले पुरे वागुले करा क्षमा पराध महाराज. भरायचा इतकं तत्व ज्यानं सांभाळलंय त्याचा मुलगा कीर्तनात प्रेत. देवा काही आहे का. देवा एवढं दुःख असताना ज्याची पत्नी कीर्तनाचा भंग करत नाही, इतकी धैर्याची सागर ज्याची पत्नी असताना यांच्यावर हा दुःखाचा डोंगर का. जाऊ दे देवा ही तुझी लीला आहे. ही तुझी लीला आहे. तुझी लीला आहे. काय नवल सांगू तुम्हाला. किती नवल. कीर्तन चालूच होतं. बाई रडत होती. डोळे झाकून रडत होती. तिच्या डोळ्यातलं पाणी पोराच्या अंगावर पडत होतं. काही क्षणात पोरग उठलं आणि आईचे डोळे पुसत होतं. माय तू का रडायली ग. माय तू का रडायली ग. दृष्टांत संपला. 7व्या अवतारात जावाई उठीता आला नाही.
सातव्या अवतारात जावाई उठिला नाही. महाराज तुकोबारायच्या कीर्तनात पंढरपुरातल्या मालकाने मुलगा उठिला, यम ठण ठण बोंबलत होता. आमच्या पदाला किंमत काय, आमच्या पदाला किंमत काय. विटेवरच्या मालकानं सांगितलं, यमा शांत बस, हा शिवजीचा मुलगा आहे, शिवजी कासाराचा मुलगा आहे. तुकोबारायच्या कीर्तनात प्रेत आणलंय म्हणून मला उठवावं लागतंय. महाराज जावाई उठिला नाही आणि मारला कोणी? सासऱ्यानंच. लक्ष्मण सासरे होते, भावानंच मारला, तरी पण उठिला नाही. पोरीचं कुंकू शाबूत ठेवलं नाही आणि इकडं चिमुकलं लहानसं मेलेलं पोरग उठिलंय. काय स्वतंत्रता आहे. म्हणून मालक म्हणतात, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल. सातव्या अवतारात एक वारकरी भैयासाहेब एका राक्षसानं मारला. त्याचं नाव होतं कुंभकर्ण. त्या राक्षसाचं नाव आणि वारकऱ्याचं नाव होतं गंधमादन. का वारकरी म्हणायचंय? नुसती गळ्यात माळ घातली म्हणजे वारकरी होत नाही. नाकापासून इथरो गंध लावला म्हणजे वारकरी होत नाही. परमार्थाच्या गप्पा केल्यानं वारकरी होत नाही. पांढरे कपडे घातल्यानं वारकरी होत नाही. हे तर टिळे टोपी माळा देवाचे गबाळ. वारकरी होण्यासाठी एक कार्ड प्राप्त करावं लागतंय आणि ते कार्ड स्वकर्तृत्वावर प्राप्त करावं लागतं. मग ते दयेचं असेल, ते दृष्टीचं असेल, ते सद्भावनेचं असेल, ते प्रेमाचं असेल, ते सदाचाराचं असेल, ते आचरणाचं असेल, असे कार्ड प्राप्त करावं लागतं. त्याला वारकरी म्हणतात. आणि ते किती टोकाचा वारकरी, किती टोकाचा. महाराज असा हाडा मासाचा चुरा केला, गोळा फेकून दिला. फेकून दिल्याच्या नंतर तो गोळा राम राम म्हणत होता. हाडा मासाचा गोळा भैयासाहेब मारुतीरायाच्या पायावर पडला. मारुतीरायानं असा उचलला आणि बोलले, का रे गंधमादन अजून भजन करतो? हो, तुला सापडत होतो तरी आम्ही एवढे जण, पण सापडत नव्हतास. कुंभकर्णाने मला आपल्या पक्षात फेकून दिलं तर मालक, पण मी मुद्दाम आलिप्त राहिलो की मला एकांतात तुम्हाला भेटायचं होतं. मी जर बाकीच्यांना सापडलो असतो तर आतापर्यंत मला समाधी दिली असती, माझ्या मनातल्या इच्छा बाजूला राहिल्या असत्या, म्हणून मी सापडलो नाही. अरे इतक्या वेळ झालं मरून तरी तू भजन करतोस. वल्ल जोपर्यंत मास आहे तोपर्यंत मासातून राम राम शब्द येत होता. मारुतीरायाने हृदयाला लावला, कारण स्वाभिमान होता ना महाराज. वानराच्या कुळातला एक वारकरी मेल्यावर सुद्धा भजन करतोय. काय तत्व असतं लोकांचं. महाराज वारकऱ्याच्या जीवनात बापू नवले. रामकृष्ण भाऊ येडशीकर देवाज्ञा झाली. काय रत्न वारकरी संप्रदायात. रामकृष्ण भाऊ येडशीकर देवाज्ञा झाली. महाराष्ट्रातला तमाम वारकरी संप्रदाय अंत्यविधी करता हजर झाला. रामकृष्ण नामाच्या घोषात भाऊंचा अंत्यविधी झाला. दुसऱ्या दिवशी राग सावडायचा कार्यक्रम. भैयासाहेब राग सावडायला नाना प्रकारचे वारकरी गेले. राखेत हात घातल्याबरोबर भाऊंची कवटी सापडली आणि कवटीवर नाव लिहिलेलं होतं रामकृष्ण. एक ट्रक भर नारळ टाकले असतील, एक ट्रक भर नारळ. बैलगाडीनं 2-4 साठे चंदनाचे लाकडं असतील. गावरान तूप टाकला असेल, कापूर टाकला असेल. एवढ्या अग्नीमध्ये जळालेलं कनशे पाटील प्रेत. रामकृष्ण नाव जशाला तसं राहतं एका वारकऱ्याच्या. आत्ताची गोष्ट आहे, ते पाहणारी लोक अजून जिवंत आहेत. काय नवले महाराज वारकरी जीवनात. हा पुढचा अवतारच पूर्ण नवलाचा अवतार आहे. मारुतीरायनं प्रभू रामचंद्राच्या हातात ते हाडा मासाचा गोळा दिला. रामप्रभूने डोळ्यातल्या पाण्यानं धुतला. पहाटेच्या प्रहरी एक मुहूर्त होतं, त्या मुहूर्तावर अंत्यविधी करून टाकला. बिभीषणाला सांगितलं, तुला राजा केलं याची समाधी सोन्याची कर. योग चांगलाय भैयासाहेब, तुम्ही बी पुढे आमदार आहेतच. भाऊ थकल्या भाऊ थकल्या. आणि कोण्या म्हाताऱ्याला नोटायची नम्र नाही कळाल्यावर पोराकडे कारभार द्यायला पाहिजे, माझं असं मत आहे बरं का. हो, आमची इथलं म्हातारं संतकाची किली कवडाला लाईत होतं आणि कवडाची किली संतकाला. आणि कसा संतूक उघडन. आणि म्हातारील म्हणे कसं काय उघडत ना. ती म्हणली किल्या बाजूला ठोत जा ना, इकडून संतकाची ठोत जा, इकडं कपाटाची ठोत जा.
म्हणूनच सांगायलो बरं. काळाची गरज आहे तरुण लोक येणं. धावचंही कार्य फार मोठं आहे. वय थकत आलं. पुढच्या वारीस आता तुम्हीच. पण प्रभू रामचंद्रांनी जसं बिभीषणाला राजा केलं, वारकऱ्याचं काम सांगितलं, तसं तिथून पुढे तुम्ही करत जा. मला कधीच देत जाऊ. मी आतापर्यंत 2 जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर मोठ्या पुढाऱ्यापर्यंत चहाही पिलो नाही. मला काही नको कोण्या पुढाऱ्याचं. फक्त आम्ही एखाद्याचं काम सांगितलं तर गरीबाचं करी जा. हो, मला काही काम नाही. आणि अशी कामं जर तुम्ही करत राहिले तर पंढरपुरातला मालक तुम्हाला कंटाळा येईपर्यंत खुर्ची देईल. राजाकडनं अपेक्षा काय असतात? राजाकडनं अपेक्षा एकच असावी की त्यानं रस्ते करावं, त्यानं पाण्याची व्यवस्था करावी, त्यानं लाईटची व्यवस्था करावी, शेतकऱ्याच्या मालाचे प्रश्न मांडावा. कधी योग आला तर भाऊला सांगा शेतकऱ्याच्या मालाच्या बद्दल बोला. कारण भैयासाहेब, या देशात फक्त 4च देव आहेत. 4च देव. हो, 4च देव. तुमच्या राजकीय क्षेत्रातल्या लोकांना एक देव कळणं गरजेचं आहे. एक देव पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक एक देव आहे. याच्याकडे तुम्ही नाही पाहिलं तर त्याच्याकडे पाहण्यासाठी जग आहे. दुसरा देव आहे या विटेवरच्या मालकाचं भजन करणारी संत. हे 2 नंबरचे देव आहेत. तिसरा देव आहे अशोकराव, ज्याच्यामुळे आपण उद्याची सकाळ पाहतो. तो भारताचा जवान फौजी. हा 3 क्रमांकाचा देव आहे. आणि भैयासाहेब, या 3ही देवाची जोपासना करणारा पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक, याला नैवेद्य कशाचा असतोय? पोळी भाजीचा, भाकरी भाजीचा, चटणी भाकरीचा. मिलिटरीचा जवान काय खातो? भाजी भाकरी. भजन करणारे काय खातेत? आणि या तिघायला भाकर देणारा देव रक्ताचा घाम करून मातीत टाकतो तो शेतकरी राजा 4थ्या. भैयासाहेब, कधी कधी एखादा शेतकरी रस्त्यानं जर भिजून चालला, गाडीत नका का घेईनात, पण काच खाली करून त्याला बोल जा, दादा बरा पाऊस पडला का? त्याचं मन भरून येतंय. मला एक राजकारणातली व्यक्ती बोलली, इतकं कोमल अंतकरण जगात कोणाचं असेल तर ते शेतकरी राजाचं आहे. जेवढी प्रश्न तुमच्या काळात मांडता येतील तितके मांडण्याचा प्रयत्न करा. फार ते पदरात पुण्य प्राप्त पडेल. कारण या देशाचं कण आहे. मी बोंबलत राहतो. महाराज, एक जण म्हणला, महाराज तुम्ही शेती करता म्हणून. नाही रे, माझा काय ताण नाही. मग शेती तर चांगली आहेच, पण मला संध्याकाळी पैसे देतात लोक. मी कुठणारा माणूस नाही ना. आतापर्यंत माईकवर सांगणं जोक आहे काय? मला कमी नाहीच न केली देवानं. पण मला शेतकऱ्याची कळकळ काय येते त्याचं कारण सांगतो भैयासाहेब. जाऊ द्या, होऊ द्या ईशांतर थोडंसं. किती मंत्री एका जाग्यावर झाल्यावर गहू तयार करतील? पंतप्रधान, राष्ट्रपती, कॅबिनेट मंत्री, राज्यातले मंत्री, गणेश बुवा हे गहू तयार करतील? नाही. चला, किती डॉक्टर एका जाग्यावर झाल्यावर एखाद्या दगडाला इंजेक्शन दिल्यावर टरबूज होईल? नाही नाही. किती वकील एका जाग्यावर झाल्यावर 10-5 इटीची डाळ होईल? नाही नाही नाही. शिक्षण क्षेत्रातले किती मोठे लोक एका जाग्यावर झाल्यावर तुरीन गहू तयार करतील? नाही राजेव. आणि मग सनातन संप्रदाय कशावर टिकतो? तुळशीच्या माळीवर. आणि माळ कशावर जगती? शाकाहारावर. आणि शाकाहार कोण जन्माला आणतो? शेतकरी राजा. म्हणून सगळ्यांना त्याच्याकडे गोड पाहिलं पाहिजे. सगळ्यांना त्याच्याकडे गोड पाहिलं पाहिजे. ह्या बी इतक्या चौकरी त्यात. एखाद्या शेतकऱ्यानं घरचे वांगे पिकलेले जर गावात विकायले, मा याला काटेच नाहीत. तू ह्या जिबीला काटे आलेत, वांग्याला आहे तर तुला दिसनत. हो. आणि तिकडे बाजारात केवटी भरलेल्याचे मग कशा घेती? त्याचे वरून चांगले मधात तसेच. तिकडचे तुमच्याकडून शेतकऱ्याकडून नेलेले अंगूरचा आयता पुडा घ्यावा, वरी घोसा असतून खाली तुटलेले असते. हो, ते जमत. खरा कदर शेतकऱ्याची, खरा कदर. पुण्य लागन तुम्हाला. चला, आपल्या महाराज लोकांना कीर्तनकार कोणी असेल शेतकऱ्यावर 5 मिनिटं बोल जा. तरच माळी टिकत्याल. तर माळी टिकत्याल. हो. कसा संप्रदाय टिकायचा? शेतकरी जर नाही जगला तर.
सोन्याची समाधी केली, इथपर्यंत आलतो ना. 65 क्विंटल सोन्याची समाधी गंधमादन वानराची. सगळ्याला आनंद वाटला, मारुतीरायला नाही वाटला. समाधी केल्याचं दुःख नाही, आनंद का वाटला नाही? मालकाच्या पुढे हात जोडल्याने विचारलं, देवा एवढ्या उदात्त अंतकरणाने भारतात 1 नंबरची समाधी जर सोन्याची कोणाची केली असेल तर वारकऱ्याची केली, याबद्दल भैयासाहेब आनंद आहे. मारुतीराय म्हणले, जिवंतच केला असता तर, जिवंत केला असता तर. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, हनुमंत माफ कर रे, मी एका साधूच्या ताब्यात आहे, मला नाही जिवंत करता येत. आघासुर नावाच्या राक्षसाच्या तोंडात गोपाळ गेले 27. आघासुर नावाचा राक्षस, 2.5 किलोमीटरचं तोंड होतं खालचं आणि 2.5 किलोमीटरचं वरचं. आणि आघासुराने तोंडात मोठमोठाली झाडं वळली, झाडं ओढून घेतली. गोपाळाला वाटलं जंगलच आहे. 2.5 किलोमीटर लांबी, रुंदी असेल ना 1-1.5 किलोमीटर, इतकं आघासुर राक्षसाचं तोंड. आणि त्याचं तोंड जिथं टेकायचं तिथल्या जागेवरचे सगळेच झाडं तोंडात घेतले. गोपाळाला वाटलं काय झाडं आहेत बाबा, काय सावली आहे. आणि ते 27ला 27 गोपाळ मधात गेले. आणि आघासुर तोंड दाबून सगळीची सगळे गोपाळ खाणार. तेवढ्या अवकाशात याच मालकाच्या लक्षात आलं गोपाळ कुठे आहेत. पाहिलं तर आघासुराचं तोंड. पळस सुटले, काठी उभी केली. तोंड वरचं खाली आल्याबरोबर काठीला ताळलं. आघासुरानं गंजा प्रयत्न केला, काठी तोंडातून फुटून वरी आली. आघासुर मारला, 27 गोपाळ वाचिले. मागच्या अवतारात 1 वारकरी वाचिता आला नाही, नवल नाही. 8व्या अवतारात 27 वारकरी वाचिले. म्हणून मालक म्हणतात, नवल केवडे केवडे, नवल केवडे कथा भागवतात आल्या. 2,500. 7व्या अवतारात एकीनं देवासोबत लग्न करण्यासाठी जीव द्याला, तरी तिच्या संग लग्न केलंच नाही. 1 पत्नी व्रत होतं भैयासाहेब, मर्यादा पुरुषोत्तम. आस्वलाची कन्या मेली डोळे झाकून. देवाला पाहिल्याच्या नंतर मायबाप पण पाहिले नाही. शेवटी तशीच डोळे झाकून मेली, पेटून दिली, गंगेत टाकली. पण नाही तिच्या सोबत लग्न केलं. आणि 8व्या अवतारात तीच एका आस्वलाची पोरगी जामवंती म्हणून जन्माला आली. तिच्या बापाचे पाय धरले, मला पोरगी देऊन टाका. बाप मोठा हुशार, ते म्हणला तू यासारख्या काळी मुडील पोरगी देतो की मी? आता देव माणसाच्या रूपात आलता, तुला देत असते होय पोरगी. ते म्हणले मग लग्न करण म्हणले, आणि तुला पोरगी द्यायला माहित का बाजार आहे का? आता एरीत पोरीचे बाप जरा असे याच्यातच आलेत. नाही येऊ द्या ना, आहे पोरीच्या बापान वजनात येण्याबद्दल दुःख नाही की मागच्या 35 वर्ष पोरायचे बाप बी लय मस्ताडे होते. अशा देवाला सोडायला हाल्यावनेच करू लागले, महाबाब्या महाबाब्या. तो हा बाब्या बुट हरपून येतो तरी तू हाच बाब्या. हे बी लय टेकीत आलते नो. हो, पोरायचे बाप का साधे का? पोरायच्या माई तर बापा 2-2 कला यायला आंघोळीला लागू लागल्या. हो, तिथं मंडवात नाहू लागल्या. इतक्या वा झाल्या का आपल्या गावातल्या विवाहाच्या गावात वा सोडायच्या. मग पाय नाही धुतले, नदीत सोडणं घाण टाकसे.
हो नाही तर इरीत बस. हिचे पाय तिथल्या बाईनं धुतले तर तिच्या हाताचे कातडे गेले, म्हणजे ही कापसान फिरल्यावर ना ख्या राहत नाहीत. आणि इतके खरबड पाय पोरीच्या भाऊजाईला धुवायला लावले. लय आयटी केल्या यायनं का कमी केल्या का? म्हणून आता दर 35 वर्षाला काळ बदलत असतो. आता पोरीच्या बापायचा काळ आलाय. अशा मुकाट्या बसायल्यात पोरायच्या माही बघा ना ह्या बाब्याकडं. कोण भूत बघत नाही तू ह्या बाब्याकडं. आता तो हा बाब्या फिरतो इकडं तिकडं मोबाईल घेऊन बैलगाडीवर गेला. आमच्या बाजूला ट्युशन आहे, एक पोरग मोबाईल खेळू लागलं आणि आमची बैलगाडी आली. शेतकरी असल्यामुळे लागत ती पुढं बैलगाडी. इतक्या जोरात गेलं बैलगाडीची कुणीच घासली ती मांडीला. हो म्हणलं उभं राह ना, नाही राहिलं. तसाच हात दाबला आणि दवाखान्यात गेलो 2-4 टाके. नंतर गुरुजीला म्हणलं, त्याच्या बापाला फोन लावला आमच्याच बैलगाडीने. ते म्हणलं जाऊ देवा महाराज, पोट्ट नालायकाचे मोबाईलने येडच झाले. कसं लग्न होईन या सुंबळ्याचं? याला दिवसा बैलगाडीचा आग दिसन. हा हा तर ती एवढी सांभाळणं इतकं सोपं आहे वय ते? वा 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 वा. ज्याचे लग्न राहिले त्याने हिशाबात राहा जरा. ए माधव, दुकान चली जायले नो कीर्तन ऐक जाऊ. नाहीतर लय आगावपणा केला ना तर गुरुवारी रामदेव बाबाच्या आश्रमात पेस्ट ऐकायला. आमचे महाराज लय मोठे व्यापारी आहेत, जागतिक लेवलचे व्यापारी आहेत. हो संन्याशाने एवढा व्यापार टाकला, तुम्ही बी टाकी जा ना. पडा बायका देतील लोक. पोरीच्या बापाच पाय धरले म्हणले ध्यान पोरग, त्याला का माहिती देऊ म्हणून तुला देत नाही म्हणले. आता भगवान म्हणले आता आपलं काम पड्यावर जरा वाकावंच लागत असत, वाकावंच लागते. मोठ्या पण काही वेळेला जिला ज्याची गुल्प शाट झाली त्याला पण तुम्हाला हात जोडावं लागते. तर हा आहे ना. तिथून पुढे तुम्ही कमराच्या गोळ्या घेतल्या असत्या. इतकी दुखली असेल कमर, मानन कंबर, लक्ष द्या. गुलूप शाट झालेली पण असतच तसं. ते देवान विचार केला तर आपण गुपचिकत बसावं. म्हणले बघा ना आमची सोय काहीतरी. ओट म्हणलं नाही एकदा. इतका पोरीचा बाप, दादा लग्न करायचंय ना. अरे मग कोणाला पोरगी देत असते का? कोणाला द्यायची? पैलवानाला. आणि कोणासोबत कुस्ती? मायासोबत. जे पोरीच्या बापाला कुस्तीत पाडीन त्या जावायला पोरगी देईन. हे झाडाच्या बाजूला गेले, पितांबर सोडा आणि त्याची लंगुटी केली, शर्ट फेकून दिलं आणि थापटेला दंड. आता सम आला. आता देव काय महाराज भैयासाहेब असा चिमुकला देव, काय सौंदर्य, काय रूप असल. पाहिली या वेध लावी. सासूबाईनं देवाकडे बघितल्याबरोबर ने बाई इतकं कवळं बाई, आमच्या मालकानं असं धरलं तर कडाकडाच मोडन. आणि यानं कशाला नादी लागा बाई. दंड तर थापटिली पण मांडी थापटिली. म्हणजे देवानं बरं मी नाही, मग या आधीच मोडीन कशाला थापटू. हो ना, कीर्तन करता आले तेच बरं आपलं. कशाला फुकट कळण शेंडी वळवळ. मांडीत थापटिली तर त्या गुंफेचे दगडो खाली पडले. इतका आवाज. सासूबाई म्हणल्या माय दिसायला तर इतकंसं पिचुरं दिसतंय आणि मांडी थापटिली दगड पडली बाई. देव म्हणला असं ना आत्या, मामी, आत्या नाही का, मामी जराशी थांब माय मामी, कळण तुला जावाय किती कार येत. पण चांगुलपणा आता बाईनं मालकाला सांगितलं, मालक लहान लेकरासोबत कुस्ती खेळू नका. अरे तेच खेळ म्हणताय. जामवंत माग, मामा माग नका, मी पुढे. पाय किती रगिले म्हणजे बघ. आणि मग काय कुस्ती सुरू झाली. 27 दिवस 27 रात्रा कुस्ती. 28व्याची दर्शन घेतलं आणि पोरगी देऊन टाकली. 7व्या अवतारात मेली पण लग्न नाही केलं. आणि 8व्या अवतारात बापाला भांडून घेतली. नवल केवढे काय जीवन आहे महाराज मागचा अवतार. किती 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 मोठं नाविन्य, किती अवस्था मोठी. 7व्या अवतारातल्या नवलाच्या गोष्टी महाराज जशाला तशी गोपाळ. खाली ब्रह्मदेव वरीच बसलं टिमक्या वाजीत.
27 गोपाळ वरी 268 वासर वरी गोपाळ वासर खालीच होते हे वरीच बसलं घेऊन वत्स हे चोरोनिया सत्य लोकांची गोपाळ गाई वत्स दोन्ही ठाई रक्षिली सुखाचा प्रेम सिंधू अनाथा शिमाऊली जय देवा कृष्णनाथा राई रुक्मिणी कांता आरती ओवाळी ते तुम्हा लक्ष्मी कांता. प्रत्येक नवलाच्या गोष्टी आहेत महाराज, नवलाच्या गोष्टी. 8व्या अवतारात खूपशी कामं करावीशी वाटली पण करता येत नव्हती 7व्या अवतारात. आणि 8व्या अवतारात जी अशक्य सुद्धा शक्य करून दाखिली हे नवलाची कामं केली. विठोबा रखुमाई भगवंताचा जन्म मथुरेत झाला. मथुरेत जन्म झाल्याच्या नंतर विश्वाच्या मालकाला सुपात ठेवलं आणि सूप ते डोक्यावर घेतलं. देवकी माता सात्विक होत्या. त्या देशाची सर्वात मोठी जडवड संपत्ती काय असेल त्या देशाची स्त्री आहे. भैयासाहेब भारतात सर्वात वजन कोणाचं मोठं असेल तर पुरुषाचं नाही महिलांचं आहे. आपली पुरुष प्रधान जरी संस्कृती असेल तरी पण या देशातल्या स्त्रीचं वर्चस्व मोठं आहे. का? कारण या देशातले सात्विक लोक जेवढे जन्माला आले तेवढे या देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आले. विवेकानंदांचा जन्म याच भारत देशातल्या स्त्रीशी. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप, ज्ञानोबाराय तुकोबाराय ही सर्व मोठी संत जी जन्माला आली का या भारत देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आली. एवढी पवित्र स्त्री या देशाची जडवड श्रीमंती आहे. माझ्या माईनो काल संक्रांत झाली. एक जाता जाता एक वाक्य सांगतो. तुम्ही इतक्या मोठ्या आहात इतक्या मोठ्या आहात काल्यावर बोलतो 5 मिनिटं 2 मिनिटं तुम्हाला. या देशातल्या स्त्रीनं भैयासाहेब मालकाला जर मदत केली तर तो देवासोबत युद्ध जिंकतो. देवासोबत युद्ध जिंकतो. देवासोबत. गणेश बुवा एक बाई युद्धाला नवऱ्यासोबत गेली. आवर्षण पडलं, पाऊस बंद झाला, शुक्राचा अस्त झाला आणि युद्ध करण्यासाठी वरी गेले स्वर्गात. पण युद्ध करता करता रथाचा आखच मोडला. बाई रथातनं खाली उतरली आणि मनगटाचा आख केला. विजयाचा गुलाल राजाच्या अंगावर पडला. मागं फिरून पाहिलं तर बायको दिसत नाही. ती म्हणली मालक ताण घेऊ नका मी मेले नाही. त्याला वाटलं कोणाचा बाण लागला आणि मेली. म्हणजे मी नाही मेले मी खाली आहे. हात रक्ताबंबाळ झालता. मनगटाचा आग केलता मनगटाचा. तिने जर आग नसता केला ना अशोकराव तरच खाली पडला असता आणि युद्ध जिंकता नसता आलं. बाईच्या ताकदीनं राजा दशरथ स्वर्गातलं युद्ध जिंकले. इतकी देशातली बाई मोठी आहे. आणि बायको विरोधात गेल्यावर तोच दशरथ राजा आथरुणात घुसमटून मेला. ज्या बायकोनं मदत केल्यामुळं देवासोबत युद्ध जिंकलं इतकी बायको मोठी असते. आणि ती विरोधात गेल्यामुळं आथरुणात घुसपटून मेला इतकी बायको खट्याळ असते. म्हणून मदतीचं काम करत जा की जेणेकरून आपल्या नवऱ्याचा पुरुषार्थ वाढेल, त्याची छाती उंच होईल असं काम करत जा. राहिला प्रश्न ती मगाचं कमेंटचं सांगत होतं. मी बोलता बोलता राहिलो. एका बाईनं कमेंट टाकली होती. आता मला मोबाईल नाही तर ते सोबतचे सांगते. तुमच्या कीर्तनाला एक कमेंट आली. एक बाई म्हणली महाराज माझा नवरा पाया पडायच्या लायकीचा नाही. माझा नवरा पाया पडायच्या लायकीचा नाही, तो इतका नालायक आहे. तर दुसऱ्या दिवशी त्यांना ज्यांच्या मोबाईलवर पाहिली त्यांना त्या बाईला म्हण की आता दुसऱ्या दिवशी कीर्तन ऐक तरी तुला पाया पडावं लागेल. त्याचं कारण सांगतो. नवरा नालायक जरी असला तरी पाया पडा. याचा एक मुद्दा सांगतो तुम्हाला. नवऱ्यानं जर नालायकपणा केला आणि त्याचा नालायकपणा पाहून जर बायकोनं नालायकपणा केला भैयासाहेब तर या दोघांपासून जन्माला आलेल्या चिमुकल्या वासराने कुठं जायचं. लेकरायचा काय दोष आहे? त्या जन्माला आलेल्या मुलीचा काय दोष आहे? दोघांना जर नालायकपणा केला तर तुमच्या लेकरायचा उन्हाळा होईल, तुमच्या लेकरायचं रान होईल. सैरा वैरा रानातल्या पक्षासारखी तुमची वासरं कुठेतरी जातील.
म्हणून नालायक नवऱ्याच्या पाया पडा याचा अर्थ आहे तुम्ही लिंता घ्या. त्यानं किती जरी नालायकपणा केला आणि तुम्ही लिंता घेतली आणि जीवन जर गोड जगल्या तर चिमुकल्या वासरांचं कल्याण करायची ताकद या देशातल्या स्त्रीमध्ये आहे. या भारत देशाचे हिरे म्हणून तुम्ही तुमची आपली लेकरं चमकताल आणि नवऱ्यानं बायकोनं दोघांना जरी नालायकपणा केला तर हे निष्पाप वासर या इंटरनेट जगातल्या वाहटोळीत हुरपाळून जातील. हुरपाळून जातील. तुम्ही यमापाशी काय जबाब देताल, वरी देवापाशी काय जबाब देताल. म्हणून एकानं जरी नालायकपणा केला तर एकानं लिंता घेत जा. माणसं ऐकण्याच्या पात्रतेत नसतेत. या देशाची स्त्री कवळ्यांत करण्याची असती. तुम्ही ऐकू शकतात माझं, म्हणून मी तुम्हाला पायाला हात लावून विनंती करतो. आपला संसार मोठा, आपली लेकरं जर मोठी करायची असतील तर कधी कधी नालायकाचं, ठीक आहे, मायबापाचं नाव करण्यासाठी तुम्ही जीवन जगता, त्याबद्दल दुमत नाही, पण आपल्या लेकरांसाठी कधी लहानपणा घेत जा. याच्याकरता म्हणतोय नवऱ्याच्या पाया पडा. मी काय फारसा परमार्थ म्हणून म्हणत नाही, फायद्यासाठी म्हणतोय. विठाला मथुरेत जन्म झाला. सुपात घेतलं, गोकुळात आणलं. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मायेचा जन्म झालाय, मला ठेवा, घेऊन या तिला. आणि मग उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती, हातापायातल्या बेड्या पळाल्या. मंद पाऊस पडत होता. शेषानं सावली धरली, यमुनावर तुडुंब भरली. पुढं चढला आकाश चाट, त्याशी लावीला अंगुष्ट दुभंगली. यमुना माई एक दररोजा उघडा होता. 9 लाख गायी होत्या नंदराजाकडे, 9 लाख गायी. शेती परवडत नाही असं कोणी म्हणत असेल तर त्याच्या गोळ्या संपल्यात असं समजायचं. त्याच्या गोळ्या संपल्यात असं म्हणायचं. ठीक आहे, कमी अधिक भावाला आपल्याला भाव भेटत नसेल याबद्दल मी सुद्धा रुष्ट आहे, मी सुद्धा नाराज आहे. पण आपण जगायचं कशावर? आपण जगायचं कशावर? प्रत्येक जण म्हणत असेल मला नोकरीच पाहिजे असेल तर एका जिल्ह्याला कलेक्टर किती असतात? ॲडिशनल आमके तमके मिळून. ठीक आहे, प्रत्येकाला जर नोकरी व्हायची असेल तर सरकारमध्ये ताकद असते का? ती सरकार म्हणजे काय ब्रह्मदेव आहे का पांडुरंग आहे? सरकार म्हणजे का काशीतला मालक आहे का? त्याला तयार करता येतं का ऑफिस? नाही 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 नाही. शेती जर परवडत नसेल तर इकणारा दाखवा ना. आहे का इकणारा? ऐका येड्या बाळूचं. ज्याच्या नावानं 7-12 असेल तो महाराष्ट्रातला राजा असेल. ज्याच्या नावानं 7-12 असेल तो महाराष्ट्रातला राजा असेल. राजा, तुम्हाला लागेल तितक्या जमिनीत गहू ज्वारी पेरा आणि परवडत नसेल तर पडीत ठेवा. आज 10 वर्षाला 1 कोटी रुपये एकर नाही इकल तुमच्या खेड्यातली. तरी मी कमी सांगितली. खोटं आहे का अशोकराव? मी ज्या प्रांतात जातो त्या प्रांतातले श्रीमंत लोक म्हणतात मराठवाड्यात जमीन भरपूर आहे, आम्हाला 10 एकर देता का? अरे जगू दिनं म्हणलं सुंबळ्या, आम्हाला खाऊ दिना आम्हाला. असं त्याला कशाला म्हणू? मनातली मनात म्हणतो खाऊ दिना. आम्ही काळ्या मातीतली माणसं आहेत, आम्हाला दुसरं काय? आपल्याला इथून पुढं कोण तारील तर फक्त शेती तारील. म्हणून तरुणांना विनंती करतो, तुम्ही शाळेत असाल तरी रविवारी शेतात जात जा. रविवारी शेतात गेल्यावर काय बघायचं माहिती आहे का? बाप आणि माय अशा उन्हात काम करीत असताना माईच्या कपाळाचा घाम पाय आणि बापाच्या कपाळाचा घाम पाय. ज्यानं बापाच्या आणि माईच्या कपाळाचा घाम पाहिला तो जीवनभर जीवन चांगलं जगत असतोय. ज्यानं बापाचा आणि माईचा घाम पाहिला नाही का त्याला कसं जगावं हे कळत नसतंय. शेती देव आहे, शेती देव आहे, शेती देव आहे. फार मोठी ताकद आहे शेती. चला, 9 लाख गायी होत्या. शेती किती असेल? ज्याच्याकडे 9 लाख गायी आहेत तो रात्री 1 वाजता उठून गायीला वैरण टाकत होता. म्हणून लक्ष्मीचा पती घरी आलाय. उद्योगम वर्धन्ते लक्ष्मी. या जगातला सर्वात मोठा व्यसनीपेक्षा आळशी माणूस देशाला घातक आहे. व्यसन कोण करीन? ज्यानं 500 रुपये कमिले ते 100 रुपयाची पेईन. ज्यानं 500 रुपये कमिले
तो 100 रुपयाची पेन, तो व्यसन करीन. जो काहीच काम करीत नाही का त्याचं खसखशीचं पोत आहे, छिद्र पडणं कसखस हारपण संगत जाते. आळशी माणसं व्यसनी माणसापेक्षा घातक असतात. खसखशीचं 30 किलोचं पोत बैलगाडीत टाकलं परतूर मधून, ए सावळ्या बस हाय नाही तर महाराज. 30 किलोचं खसखशीचं पोत बैलगाडीत परतूरून टाकलं, पैशावाला दे राम्या टाक पोत. रगील होत जरस, लय लोकांची रगील की बोलण्यानंच मातीत गेली. काही माणसं वागायला चांगले पण बोलणं रगीलकीच. आमची इथे एक म्हातारी पित्राला जेवायला बोलवायची. आम्ही जेवायला गेलो, गावरान तूप वाढा, आम्ही तूप खाल्लं. निघताना म्हणले असं तुमच्या बाप जन्मी भेटलो होतं का? मला दरुजातच उलटी आली मला तू. आणि पळी पळी तूप वाढा आम्हाला, आणि बाहेर निघताना म्हणली तुमच्या बाप जन्मी का खाल्लं होतं का? भडा भडाच उलटी आली. काही माणसं वागायला चांगले पण थुत्र खराब, काहीचे तोंड खराब. आपलं तोंड चांगले आणि वागणं लय खराब. आमच्या एका पाहुणीची इथे गेलो, 3ऱ्या मजल्यावर राहत होती. ती खाली नव्हती राहत, भिकाऱ्याला काय द्यायचं काम नाही. आणि जरी आडमुठ मायासारखा भिकारी वरी गेला की म्हणायचे आम्हाला सुतक पडलं. आणि कवा 12 महिने सुतक सांगायची, कोण मरतो का माहित. अशी पाहुणी वरी गेलो, उन्हाळ्याचे दिवस, बेल वाजवायचं काय कळतं, शिक्षण कमी, भडभड भड दरुज वाजलं. कोणेस रे? ह्या मोठी पाहुणी होती, चालू ती कीर्तनातली सांगायलो. इतक्या नालायक पाहुणीची तर झाला माझ्या गोळ्या संपल्या काय. मातीला तर नाही जायचं तितक्या नालायक पाहुणीच्या. पाहुणीने पाहिल्याबरोबर अगं बाई वाळू महाराज आहेत की काय? म्हणलं हो. एवढ्या उन्हात काय ऊन तापलंय बाई 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 बाई. आम्ही एशी लावूनही बेजार आहेत, तुम्ही एवढ्या उन्हात कसे आलात? म्हणलं चलत आलो. बाई कुठून? म्हणलं दरुजातून. काय महाराज कमाल आहे तुमची. बाई काय फिरता हो तुम्ही महाराज, काय तुमचा स्टॅमिना आहे हो. बाई 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 कमाल आहे. पाणी घेताल का? म्हणलं रोगर्दी. काय बोलणं गोड आणि वागणं गिदडाचं. त्या म्हातारीचं वागणं चांगलं आणि थुत्तर खराब. तिनं तूप खाऊ घातलं तिथं समोर. काय काय झालं, अवघड काम बाबा. काहीच वागणंही गोड आणि बोलणंही गोड. 9 लाख गाई हो, किती जमीन असेल. रात्री 1 वाजता उठून गाईला वैरण टाकली म्हणून तिथं माणूस आला. खसखशीच्या पोत आहे लक्ष्मीचं जीवन. फुगिरान पोतं टाकायला लावलं, हमाली दिलीच नाही. सकाळची बहुणी होती बाजाराची, दादा ध्यान 4 आणे, पुढच्या बाजारी देईन. आम्हाला म्हणलं बहुणीलाच गिऱ्हाईक भेटलं, आम्हाला काहीच नाही केलं. 10 भण टोचलं खसखशीच्या पोत्याला, 10 भण टोचलं. आता दाबनाचं छिद्र केवढं पडलं असेल, छिद्र नाही कळायचं, भोकाड. आपली भाषा आहे ना ती मराठवाड्यातली. तिकडे मी मुंबईकडे याच्याकडे नाशिककडे गेल्यावर छिद्र म्हणत असतो. हो ना. आपल्याकडे धावाड शब्दच आहे मराठवाड्यात, धावाड भोकाड. किस देश की बोली किस देश में गाली होती. तिकडं कसं म्हणावं आहे का नाही. आपल्याकडे ते प्रचलित शब्द आहे. विश्वामित्र म्हणायच्यात नाही, ईशा मैतर. आषाढ कुठं म्हणतात, आखाड. मरग नाही म्हणायच्या, मिरुग. हो. पुष्य नाही, धाकले पुख आणि थोरले पुख. काय भाषा. गोडवाय गोडवाय. आपल्याकडे काही लोक टिंब देऊन बोलत येत, पण ते नुसते बोलत येतच, पुन्हा काहीच नाही. खसखशीच्या पोत्याला 10 भण टोचलं, परतुरून गाडी आली व येनुऱ्यात. येनुऱ्यात आलो म्हणून इथं नाव घ्यालो. तितकं रगील तुमच्या गावात नाही कोणी. आणि घरी आल्यावर गड्याला म्हणलं पोतं दुकानात टाक, खसखशीच आहे. ते म्हणलं मालक कटाचे राव, खसखस तर काहीच नाही. परतूर पासून येणोऱ्यापासून 20 बॅटऱ्या दाबल्या, पण रस्त्यान खसखस दिसली नाही आणि पोतड्यात थांबली नाही. तिचंच नाव लक्ष्मी आहे. ही सांभाळायची असेल तर काम करा. व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित. नुसत्या प्रारब्धाला हात लावून बसल्यानं जमत नाही, काम सुद्धा करावं लागेल. प्रारब्ध म्हणतात तर जमीन पेरिंग कोणी पेरलीच नाही म्हणले कंस चाले नाही. असं कसं प्रारब्ध. पंढरपुरातला मालक का तू सासरा आहे का खालून जेवारी द्यायला. काम करावं लागेल.
नंदराजा 1 वाजता गाईला वैरण टाकीत होते. देव गेले. पाहलं फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. गोकुळात उत्सव चालू होता. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. भगवंताला पाळण्यात घातलं. गोपी जमा झाल्या. झुलने मे झुले नंदलाल झुलावरे सजनी. काय तो आनंद होता महाराज. नंदजी को आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाती दिने घोडे दिने 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 पालकी. नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल की. आनंद उत्सव झाला. बघता बघता मोठे झाले. मोठे झाल्यावर शाळा घातला. आता जाई राणा सवे घेऊन गोधना. गायी एकत्रित बसल्यात. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. सर्व शिदोऱ्या एकत्र केल्या. विभ्रमेनाय सर्व स्थितो प्रसाद रस्तु कवलहा. व्याधी निरशन हितार्थायाम कवलम प्रसाद रस्तु. गोपाल कृष्ण भगवान की. गोपाल खुमाये गोपाल खुमाये ज्ञानेश्वर माऊली.